राज्यभरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचा उत्साह। पाडव्यानिमित्त ठिकठिकाणी भव्य शोभायात्रांचं आयोजन। घरांसह मंदिरात गुढी उभारून नववर्षाची सुरुवात। गुढीपाडव्याचा राज्यभरात उत्साह। गिरगाव, ठाणे, डोंबिवलीत भव्य शोभायात्रा। पारंपरिक वेशभूषेत हजारो लोक शोभायात्रेत सहभागी। गुढीपाडव्यानिमित्त देशभरातील मंदिरं सजली। शिर्डी, पंढरपूर, तुळजापुरात मंदिरांना आकर्षक सजावट। भाविकांची नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं। गुढीपाडव्याला शेअर बाजारात मोठी पडझड। मार्केट उघडताच सेन्सेक्स 1500 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्ये 450 पेक्षा जास्त अंकांची घसरण। क्रूड ऑइलच्या दरातील वाढीचा मोठा परिणाम। मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरच्या पहिल्याच गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भाष्य करणार याची उत्सुकता। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारकडून गंभीर दखल। आयपीएस तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना। 24 तारखेपर्यंत खरात पोलीस कोठडीत। इराणच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रावर इस्रायलचा भीषण मारा। इराणच्या पार्स गॅस फील्डवर हल्ला। भीषण अग्नितांडव। जगातला नैसर्गिक वायू पुरवठा खंडित होण्याची भीती। नमस्कार महाराष्ट्र, मी माधवी देसाई। माझ्याच्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा। सुरुवातीलाच आपण गिरगावात जाणार आहोत। जगदंब ध्वजपथक गिरगावच्या स्वागत यात्रेत सहभागी झाले। असंख्य लहान मुली पारंपरिक वेशभूषेत यात सहभागी झालेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। तुम्ही मला टॉस द्यायचा आहे, व्हिज्युअलवरच राहूया, चांगला आहे इकडे व्हिज्युअल। मग रथ गिरगाव मधलं हे आहे जगदंबा ढोल ताशा पथक आणि याच पथकामध्ये ध्वज पथक देखील आहे। लहानग्या रणरागिणी या पथकामध्ये विशेष अशी महाराष्ट्रीयन पारंपरिक लूक करून सहभागी झालेले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून हे पथक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होत असतं। या पथकाच्या प्रमुख प्राचीताई सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, किती दिवसापासून साधारण ही तयारी सगळी तुमची सुरू असते? तयारी मुलांची 2 महिन्यापासून चालू होते। किती मुली आहेत सगळ्या? ध्वजाच्या म्हणताय तुम्ही? 15 तरी मुली आहेत ध्वजाच्या। तर आपण पाहिलं तर 15 ते 20 मुली या महाराष्ट्रीयन लूक करून या पथकामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात। ताई, तुझं नाव काय आहे? नायरा। आणि किती दिवसापासून तयारी करतेस? मी ना 4-5 दिवसांनी तयारी करते। 4-5 दिवसापासून। तुझं नाव काय आहे? प्रगती। तुझं नाव? रीना। किती दिवसापासून तयारी करताय तुम्ही? आम्ही गेल्या रविवारीपासून करते। खूप दिवसापासून कर। हां रोज तयारी करावी लागते? हां। तर या लहानग्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत होतो। अगदी उत्साहामध्ये त्या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। ही आपली संस्कृती जपण्याचं या लहानग्यांकडून देखील कार्य हे सुरू आहे। कॅमेरा पर्सन रोहितसह मी आकांक्षा सावडेकर, एबीपी माझा, गिरगाव। तर आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं मुंबईत मराठी अस्मितेचा जोरदार आवाज आपल्याला पाहायला मिळतोय। मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं भव्य मराठी नववर्ष स्वागत यात्रेचं खास आयोजन करण्यात आलंय। या स्वागत यात्रेतून मराठी माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात आलंय। मराठी भाषेचा सन्मान जपा, मराठी माणसाचा सन्मान जपा असं आवाहनही करण्यात येत आहे। समितीच्या वतीने मराठी नववर्षाची स्वागत यात्रा जी ती काढण्यात आलेली आहे आणि त्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे। दादर येथून ही यात्रा कामगार मैदानापर्यंत जाणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी दीपक पवार सर, यात्रा यंदा सुरू करण्यात आलेली आहे, कसा प्रतिसाद आहे, काय भावना? तू पाहतोयस मागे चांगला प्रतिसाद आहे। आम्ही मराठी नववर्षाची स्वागत यात्रा आणि मराठी शाळा, मराठी माणसांचा रोजगार आणि मराठी माणसांना मुंबईत घर अशा 3 महत्त्वाच्या मुद्द्यांच्यासाठी ही शोभायात्रा, स्वागत यात्रा काढली। आणि आम्हाला असं वाटतं
की सर्व जाती धर्माचा जो मराठी माणूस आहे, मराठी मुसलमान, मराठी बौद्ध, मराठी ख्रिश्चन, मराठी जैन, या सगळ्या मंडळींना सोबत घेऊन आम्ही ही यात्रा काढतो. कोणत्याही प्रकारचा वर्जनवाद या मराठी स्वागत यात्रेमध्ये नाही. आणि मराठी शाळा कारस्थानं करून बंद पाडणारे लोक, मराठी माणसांना अगदी गिग इकॉनॉमीमध्ये सुद्धा रोजगार टाळणारे लोक आणि मुंबईतल्या गिरणी कामगारांना शेलू मागणीमध्ये घरं देणारे लोक आणि त्याचं पाशवी बहुमताच्या जोरावर समर्थन करणारे लोक हे मराठी धर्माचे, महाराष्ट्र धर्माचे शत्रू आहेत असं आम्ही मानतो. आणि ही स्वागत यात्रा हे त्यांना दिलेलं एक रचनात्मक उत्तर आहे. शेतकरी कामगार नेते राजू शेट्टी यांची सुद्धा उपस्थिती आहे. सर, मराठी अभ्यास केंद्र समितीकडून जी स्वागत यात्रा काढण्यात आलेली त्याच्यात तुम्ही उपस्थित झालेला काय भाग? निश्चितच मला आज आनंद होतोय, अभिमान सुद्धा वाटतोय. मी आवर्जून आज आलो इथं. याचं कारण मी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला असलो, खेड्यातला जिल्हा परिषदेच्या शाळेतला शिकलेला असलो, देशभर मी शेतकरी चळवळ घेऊन गेलो, परंतु मला कुठंही मराठी असल्याचा न्यूनगंड जाणवला नाही, मराठी माझ्या भाषेचा न्यूनगंड जाणवला नाही. त्यामुळं मराठी बोलतो म्हणजे कुठंतरी आपल्याला काहीतरी कमी आहे, आपण कमी पडतो असं वाटायचं काय कारण नाही. आणि त्याच आत्मविश्वासानं मराठी माणसानं राहिलं पाहिजे. आज मुंबईमध्ये मराठी असणं म्हणजे टिंगल टवाळीचा विषय झालेला आहे, चेष्टेचा विषय झालेला आहे. त्याची कुचेष्टा केली जाते, त्याला हिणवलं जातं, त्याच्या राहण्याबद्दल, जगण्याबद्दल, बोलण्याबद्दल त्याची टवाळी केली जाते. ही निश्चितच संतापाची गोष्ट आहे. जे लोक टवाळी करतात ते भीक मागत हातावर पोट घेऊन पोट भरायला, पोट जाळायला इथं आले. ही मुंबई उभी केली कुणी? मराठी माणसानं उभा केली. अण्णाभाऊ साठे म्हणत ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर उभी राही तर कष्टकऱ्यांच्या मनगटावर उभी आहे. आणि इथं कष्ट करण्याचं, घाम घालण्याचं काम मराठी मनगटाने केलेलं आहे. मराठी माणसानं ही मुंबई उभी केलेली आहे. आणि आज त्याच मुंबईमध्ये जर का मराठी माणूस उपेक्षित होत असेल तर निश्चितच संतापजनक आहे. आणि म्हणून मराठी माणसाच्या अस्मितेसाठी म्हणून मी आज इथं आलो आहे. या शोभायात्रांमध्ये ठिकठिकाणी कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली आहे. डोंबिवलीमध्ये तुला जपणार आहे या मालिकेतल्या कलाकारांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवलाय. आणि आता डोंबिवलीच्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झाली आहे तुला जपणार आहे ही झी मराठीची जी मालिका आहे, त्या मालिकेची टीम आता आपल्यासोबत आहे. खूप स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये. आणि गुढीपाडव्याचा उत्साह आहे आणि हा जी शोभायात्रा आहे कशी एन्जॉय करता तुम्ही सगळे? खूप खूप छान वाटतंय आणि आम्ही खरंच स्वतःला भाग्यवान समजतोय की गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रेत सामील होता आलं आणि फार मज्जा येते. एकूण आजूबाजूचं वातावरण, गुढीपाडव्याचा शुभ दिवस, सो उत्साह आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी. सो अख्खं वर्ष असं जाईल अशी अपेक्षा आहे. खरं तर आजवर ज्या प्रेक्षकांना, ज्या चाहत्यांना, या मालिकेच्या चाहत्यांना आपण स्क्रीनवरून त्यांना दर्शन देत असतो, भेटत असतो, पण आता प्रत्यक्ष ती मंडळी तुम्हाला भेटतायत, फोटो काढतायत, इंटरॅक्शन सुरू आहेत. कसं वाटतं हा सगळा माहोल पाहताना? म्हणजे आता येता आता एवढे फोटो काढलेत, त्या दोघी मला म्हणतात सगळ्यांना ओळखतेस का तू? तर मी म्हटलं नाही, मी ओळखत नाहीये. त्यांनाच आपण खूप आपलेसे वाटतोय कारण रोज आपल्याला ते सिरियलमध्ये टीव्हीवर पाहतात म्हणून. पण असं डोंबिवलीला आल्यानंतर असं वाटतंय की असं वाटतंय खरंच आपली फॅमिली आहे. म्हणजे असं वाटत नाही मी परक्या ठिकाणी आले पण. आणि शोभायात्रेला मी आयुष्यात पहिल्यांदा आले. सो मला खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. आज छान वाटतंय, पण याच्या आधी का नाही आलो? आता ह्याच्याबद्दल थोडंसं वाटतंय का? हो, अगदीच वाटतंय, दुःख, खंत की मी का नाही आले. पण मला दरवर्षी यायला खूप आवडेल. तुझ्या बाबतीत काय, तू पहिल्यांदाच आलीस की याच्या आधी तू सहभागी झाली आहेस? मी डोंबिवलीत पहिल्यांदा आली आहे शोभायात्रेला, पण मी ठाण्यात राहते. सो मी ठाण्याच्या प्रत्येक शोभायात्रेला मी सकाळी उठून तयार वगैरे होऊन. पण आज खूप स्पेशल आहे कारण की आज ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह, तुला जपणाऱ्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही आलो आहे. आणि लोक इतकं प्रेम करतायत हे बघून इतकं छान वाटतं आहे. आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी एवढा उत्साह आणि एवढं प्रेम मिळतं आहे, अजून काय हवं आहे? तुम्ही आलात, वेळ दिलात, यासाठी खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट. तुम्हालाही एबीपी माझाच्या पूर्ण टीमकडून खूप शुभेच्छा. तर डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये अभिनेत्री हेमांगी कवी, योगिता चव्हाण, अंबर गणपुले हे कलाकारही सहभागी झालेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद घाडगे यांनी.
शोभायात्रेमध्ये सन मराठीवरचे कलाकार तू अनोळखी तरी सोबती या मालिकेतील कलाकार आपल्या सोबत आहेत. हेमांगी खूप स्वागत, योगिता स्वागत, अंबर खूप स्वागत तुमच्या तिघांचंही. खूप छान उत्साहामध्ये गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो, उत्सव साजरा केला जातोय. काय भावनात काय वाटतंय आता? खूप छान वाटतंय. आज सर्वात आधी ABP माझाच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं मराठी नववर्ष सुरू होत आहे, त्यामुळे छान वाटतंय आणि इतक्या दणक्यात सुरू होत आहे. सन मराठीच्या सिरियलच्या निमित्ताने आम्ही डोंबिवलीच्या तर आपण शिवतीर्थवरची खास दृश्य पाहतोय. राज ठाकरेंच्या घरी गुढी उभारली जाते, गुढीला वंदन केलं जाते. राज ठाकरे सहकुटुंब आता पूजन करताना दिसतात. राज ठाकरे आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यासोबतच आई आहेत आणि राज ठाकरेंची मुलगी देखील आपल्याला दिसतेय. खाली मनसैनिकही जमा झाले होते. काही वेळापूर्वी ढोलताशा पथकही तिथे दाखल झालेलं होतं. राज ठाकरेंच्या घरी विधिवत आता गुढीचं पूजन केलं जात आहे. राज ठाकरेंसोबतच त्यांच्या आई दिसत आहेत दृश्यांमध्ये, त्यासोबतच पत्नी शर्मिला ठाकरे दिसत आहेत, त्यासोबतच मुलगी दिसतीये उर्वशी ठाकरे. हे सगळेच जण या गुढीपाडव्याच्या पूजनात आता सहभागी झालेले आहेत, गुढीला वंदन करतायत. शिवतीर्थवरची खास दृश्य आपण पाहतोय. आज संध्याकाळी मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. दरवर्षी राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं एक नवी दिशा आपल्या कार्यकर्त्यांना देत असतात, पदाधिकाऱ्यांना देत असतात. आणि यावेळी राज ठाकरेंनी आधीच सांगितलेलं आहे की या गुढीपाडव्याच्या निमित्तानं काही खास संदेश असणार आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलतात या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा आहे. त्या अनुषंगाने देखील या गुढीपाडवा मेळाव्याकडे खास लक्ष असणार आहे. शिवतीर्थवर शिवाजी पार्कावर मोठी तयारी करण्यात आलेली आहे या गुढीपाडव्याच्या मेळाव्याची. आणि आता सकाळची दृश्य आपण पाहतोय. शिवतीर्थ निवासस्थानी गुढीपूजन केलं जात आहे. तर मोठ्या संख्येनं कलाकारही डोंबिवलीमध्ये सहभागी झालेले आहेत, ते देखील सहभागी घेत आहेत. आणि डोंबिवलीमधल्या शोभायात्रेत फूड ब्लॉगर अमेय कदमही सहभागी झाला होता. त्याच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. डोंबिवलीची शोभायात्रा सकाळपासूनच सुरू झालेली आहे आणि डोंबिवलीकरांचं हे यंदाचं 28वं वर्ष आहे आपल्यासोबत. सगळ्यात फेमस असलेले, इंस्टाग्राममधले फेमस असलेले आणि फूड ब्लॉगर अमेयदादा आपल्यासोबत आहे. अमेयदादा, या डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी झालाय, कसं वाटतं? एकदम मस्त वाटतंय. पहिले प्रत्येक गोष्ट सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि काय जे स्पिरिट आहे या डोंबिवलीचं, ती मजा येते. असं वाटतं की काहीतरी नवीन चालू होणार आहे आणि आम्ही पण त्याच निमित्ताने सगळे आमची कंपनी ऑफिशियली मस्त कंपनी म्हणून चालू करतोय, ज्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जाऊन तिकडचे मस्त लोक, मस्त खायचं, मस्त फिरायचं आणि मस्त राहायचं, हे कसं करायचंय बघायचंय. तर तू हा नववर्षाच्या निमित्ताने संकल्प सुरू केलेला आहे. येस. सो माझा नवी वर्षाचा हाच संकल्प आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं, तिकडच्या एकदम मस्त मस्त लोकांना शोधायचं आणि ते काय मस्त खातात, कुठे मस्त फिरतात आणि काय मस्त बोलतात हे ऐकायचं. काय सांगशील या निमित्तानं सगळ्यांना, गुढीपाडव्याच्या निमित्तानं? माझं म्हणणं आहे गुढीपाडवा आहे, सगळ्यांनी मस्त राहायचंय, सगळ्यांना मस्तपैकी जगू द्या आणि माणसाची जोडणारी कंपनी आहे, त्यामुळे माणसाची जोडायला शिका. अरे वा, अरे वा, क्या बात आहे. जे अमेयदादा होते त्यांनी खरंच एक माणसासारखं राहूया असा एक संदेश या निमित्तानं दिलेला आहे आणि आपल्याशी बातचीत केलेली आहे. कॅमेरामॅन अक्षयसह मी मयुरी उंबासे, ABP माझा, डोंबिवली. तिकडे ठाण्यातील शोभायात्रेत बाईक रॅली, लेझिम, साहसी खेळासह अनेक कसरतींचे प्रात्यक्षिक पाहायला मिळते. शोभायात्रेत मुलांनी मल्लखांबांची प्रात्यक्षिकही दाखवली आहेत. हा रस्त्यावर मल्लखांब उभारलेला आहे, तात्पुरता उभारलेला हा मल्लखांब आहे, मात्र तो रस्त्यावर आहे आणि त्यावर देखील एक प्रात्यक्षिक इथे दाखवण्यात येत आहे. मागे मुलींची देखील प्रात्यक्षिक आहे, जो रोप मल्लखांब आहे. आणि एका बाजूला इथे जर आपण पाहिलात तर हा हत्यारांचा मल्लखांब इथे खेळला जातो आहे. हत्यारं त्यांच्या हातात आहेत आणि प्रात्यक्षिकं दाखवली जात आहेत. एका बाजूला रस्त्यावरचा मल्लखांब आणि एका बाजूला चालत्या ट्रकवरचा मल्लखांब, तो देखील हातात या सगळ्या सुरी घेऊन किंवा तलवारी घेऊन असा खेळला जातोय. इथे आपण पाहताय रोप मल्लखांब देखील आहे.
आणि हा रोप मल्लखांब देखील अतिशय कठीण असतो. हा मल्लखांब करणं म्हणजे देखील प्रचंड शारीरिक क्षमता यासाठी लागते. पण हा रोप मल्लखांब खेळत असताना देखील इथे आपल्याला ही मुलं जी आहेत एका तरुण भारत वृत्तपत्राच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित आहेत. आपण थेट जाऊयात या कार्यक्रमात. नागपूरमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. तरुण भारत या दैनिकाच्या शताब्दीपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच या सोहळ्याचं खास आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. डॉक्टर विलासजी डांगरे करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत आमच्या संस्थेचे प्रबंध संचालक श्री धनंजयजी बापट करतील. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत श्री अनिलजी दांडेकर सरांनी करावं ही विनंती. मंडळी, तरुण भारतचं मास्टहेड त्यामध्ये नमे कर्मफले स्पृहा हे जे 4 शब्द आहेत ते श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 14व्या श्लोकातील आहे. हा श्लोक म्हणतो, नमा कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इतिमाम योभिजानाती कर्मभिर्न सबध्यते. म्हणजेच कर्मफळाच्या अपेक्षेतून मुक्त होऊन अर्थात फळाची अपेक्षा न करता काम करत राहणं महत्त्वाचं आहे. गेली 100 वर्ष तरुण भारत याच प्रेरणेसह मातृभूमीच्या सेवेत कार्यरत. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत दादरला, कारण शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शर्मिला ठाकरे सगळ्या मनसैनिकांना उपस्थितांना मिठाई वाटतात. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि या निमित्तानं अनेक मनसैनिक राज ठाकरेंच्या भेटीला दाखल होत आहेत. त्या सगळ्यांचं तोंड गोड करतायत शर्मिला ठाकरे. सहकुटुंब शर्मिला ठाकरे दिसत आहेत आपल्याला. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आहे उर्वशी. आत्ताच शिवतीर्थ निवासस्थानी गुढीपूजन झालेलं आहे आणि त्यानंतर सगळ्या मनसैनिकांशी त्या संवाद साधतात आणि त्यांना मिठाईचं वाटप करतायत. आज राज्यभरातून गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं मनसैनिक मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आज सकाळीच काही मनसैनिक हे शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरही जमलेले आहेत. त्या सगळ्या मनसैनिकांचं किंवा उपस्थित सगळ्या तोंड गोड करतायत. शर्मिला ठाकरेंकडून खास मिठाईचं वाटप केलं जात आहे. हिंदू नववर्षाच्या सर्व भारतातल्या सर्व देशातल्या लोकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. तिकडून जाऊ ना, इशी कशाला मध्ये येत आहे? तिकडून जा मध्ये काय? अरे तिकडून जा, मध्ये कुठे येते कॅमेरा? 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. चलो जाऊ, 1 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. वनी सर पत्रिका कॅमेरा द्या, मी फोटो काढते. सचिन, माझा फोटो काढ.
थांब बेटा 1 मिनिट थांब थांबा काढले ना थांबा थांब ना बेटा 2 मिनिट मागे तिकडे जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेतलाय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संघाच्या वतीनं दरवर्षी पथसंचलनाचं आयोजन करण्यात येतं. राजकारणात कितीही व्यस्त असलं तरीही मंत्री गिरीश महाजन दरवर्षी या संघाच्या पथसंचलनात सहभागी होतात. संघाचा गणवेश परिधान करून गिरीश महाजन यांनी जामनेरमधल्या या पथसंचलनात सहभाग नोंदवलाय. ठाण्यातील शोभायात्रेत अभिनेत्री नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी सहभागी झाल्यात. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तिघी हा चित्रपट सिनेमागृहात पाहण्याचं त्यांनी आवाहन केलंय. आपण आहोत ठाण्याच्या शोभायात्रेमध्ये आणि सर्वसामान्यांप्रमाणे आज चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सुद्धा सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे या शोभायात्रेत सामील झाल्यात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया किती एन्जॉय करताय ठाण्याची शोभायात्रा. किती एन्जॉय करताय ठाण्याची शोभायात्रा. एन्जॉय करायचा प्रयत्न करतोय. खरं तर जर का आम्ही मास्क वगैरे लावून आलो असतो गपचूप लपून छपून तर आणखी मजा आली असती. पण हे खरं तर प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही हे प्रेम प्रत्यक्ष रूपात त्यांच्याकडनं घेण्यासाठी इथे आलो आहोत. सगळ्यात आधी ABPच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही बघता आम्ही तिघी आलो आहोत, म्हणजे मी, नेहा पेंडसे बायस आणि आमच्या चित्रपटाची दिग्दर्शिका जीजी विशा काळे. तिघी इथे जमल्याचं कारण आहे तिघी चित्रपटगृहांमध्ये चालू आहे म्हणून आम्ही तिघी आज प्रेक्षकांचे आभार मानतो आहोत आणि प्रेक्षकांना सांगायला आलो आहोत की मराठी नववर्षाची सुरुवात करत असताना आपल्या घरात गुढी उभारून झाली, तुमचं गोड जेवण झालं की संध्याकाळी मराठी चित्रपट बघून आपल्या या सणाचं स्वागत करा. नेहा, तू तुझ्या या विशेष लुक बद्दल प्रेक्षकांना काय सांग. विशेष नाही का, आपण सगळे छान मराठमोळ्या साड्यांमध्ये आणि साज घालून आपण आलेले आहोत. अर्थात आजचा दिवस असाच साजरा झाला पाहिजे. आज नवीन वर्ष आहे. तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा. भरभराट असो, सुख समृद्धी असो, सगळ्यांना सगळं मिळो. आणि बापरे थांब, माझं मला ऐकू येत नाहीये. आमचा तिघी चित्रपट बघा. गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना भिवंडी शहरात टिळक चौक मित्रमंडळाच्या माध्यमातून शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली आहे. गणपती मंदिर, ब्राह्मण आळी, वाणी आळी, कासार आळी या मार्गे निघालेल्या या शोभायात्रेत शहरातील मान्यवर नागरिकांसह असंख्य नागरिक, आबालवृद्ध, महिला, तरुण, तरुणी मोठ्या संख्येनं जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. तर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महिलांनी पारंपरिक खेळ खेळत ढोलताशा, लाठीकाठी प्रात्यक्षिकही सादर करत या एकूणच शोभायात्रेचा उत्साह वाढवलाय. तर कर्नाटकमधील प्रसिद्ध भजन नृत्य सादर करणारे कलाकार गेली 2 वर्ष ठाण्यातील शोभायात्रेत सहभागी होत आहेत. आपण थेट जाणार आहोत अयोध्येला. अयोध्येच्या राम मंदिरात आज श्रीराम यंत्राची स्थापना केली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची या सोहळ्याला खास उपस्थिती आहे. आपण थेट दृश्य पाहतोय अयोध्येतल्या राम मंदिरातली. आज नवीन वर्षाच्या निमित्तानं अयोध्येमध्ये श्रीराम यंत्राची स्थापना केली जाते. हा भव्य दिव्य असा सोहळा पार पडतोय. देशभरातून साधू संत, महनीय व्यक्ती या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय. श्री राम
यंत्र प्रतिष्ठा अंगभूतम पंचोपचार पूजनम अहम करिष्ये। ग्रतो दूरमुदैति दैवान्तरुदशतथैवैति दूराङ्गमञ्ज्योतिघां ज्योतिरे कन्तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु। वामभागे कलशार्चनम् इमं मे वरुणश्रुति हवमधिया च मृडयं त्वामवस्युराजग तीर्थवरुणायन्मा सकलोपचारार्धगन्धाक्षरपुष्पाणि समर्पयामि। यन्त्राधिष्ठातृदेवतानाम् आवाहनम् जन्त्रीराड्यन्त्र्यसि जमानि ध्रुवासि धरित्री इखे त्वोर्जयत्वार्जयित्वापो गायत्वा लोकन्ता इन्द्रम्। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। श्रीराम यंत्राधिष्ठातृदेवताभ्यो नमः। शाळा वाचवण्यासाठी ढोल ताशाचं पथक देखील मराठी मला वाटतं हे बाकीचे सगळे विषय आपण रोज बोलत असतो. आज पाडवा आहे, सगळ्यांना मी शुभेच्छा देत आहे आणि ज्या विषयांवर लढायचं असतं ते आम्ही लढत असतो. शोभायात्रेच्या माध्यमातून मराठी शाळेचा एक बोलका देखावा या शोभायात्रेमध्ये अनेक देखावे आहेत. आपण पाहताय गिरगावला देखील आहेत. महत्त्वाची गोष्ट हेच आहे की आजचा दिवस आपण साजरा करावा आणि तो मोठ्या जल्लोषात साजरा करावा. काही ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे. काय सांगाल, कारण की नववर्ष हे विषय जे आहेत जसं मी सांगितलं अवकाळी पाऊस असेल, काल तर आम्ही विधानभवनात मांडलेलंच आहे. सरकारकडून मदत अपेक्षित आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ह्या नवीन वर्षात सर्वांना सुख शांती समृद्धी ही मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. याचसाठी तर आम्ही महानगरपालिकेचा लढा दिला आणि आपण पाहिलं की मुंबई आमच्या सोबत राहिली. बीडीडी हा जिव्हाळ्याचा विषय आहेच, कारण उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 1 ऑगस्ट 2021च्या दिनी आम्ही ह्या कामाला सुरुवात केली होती. अनेक वर्ष हा प्रयत्न सुरू होता. आपण पाहत असाल इथे जिथे आपण उभे आहोत त्याच सावलीमध्ये उभे होतो आपण. बीडीडी तिथे बनत आहे. आमच्या आंदोलनानंतर बीडीडी नायगावला देखील चावी वाटप त्यांना करायला लागला. आम्ही भाग पडला. जे 2-3 महिने काम पूर्ण होऊनही चावी वाटप होत नव्हता. समोरून चावी मारण्याचं काम चालू होतं. आम्ही चावी वाटप करून घेतला. हा फरक आहे. टप्प्याटप्प्याने होणार ना, अर्थात होणार. जसं पूर्ण होईल तसं होईल. आणि हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही करू. हिंदी में सबको मैं शुभकामनाएं देता हूँ. गुड़ी पाड़वा है और हर एक राज्य में अपना अपना नया साल है, तो सभी को मैं शुभकामनाएं देता हूँ. आज संध्याकाळी सभा आहे. चलो चलो. गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात उत्साह पाहायला मिळतोय. रस्ते शोभायात्रांनी गजबजून गेलेत. पाहूयात त्याची ही एक खास झलक. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सांगलीच्या वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुळाच्या सौद्याला प्रारंभ झालाय. बाजार समिती क्षेत्रातील गुळ व्यापारी या सौद्यात सहभागी झाले होते. यंदा ऊसाचं उत्पादन कमी झाल्यानं गुळाची आवक बाजारपेठेत कमी झाली असल्यानं चांगले दर मिळत आहेत. बाजार समिती आवारात आडात
व्यापाऱ्यांच्या दुकानात गुळाच्या ढेप्यांचं पूजन करून सौद्याला सुरुवात झाली आहे. सौद्याच्या प्रारंभीच गुळाला 4,000 ते 4,500 रुपयांचा दर मिळालाय. यंदा ऊसाचं उत्पादन कमी झालंय आणि त्यामुळे आवकही कमी झाल्यानं गुळाचे दर वाढतायत. आगामी काळात आवक वाढल्यामुळे गुळांना चांगले दर मिळण्याची आशा व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. गुळाची आवक तशी सणाच्या हिशोबानं आवक आहे, तसं बाजारभाव पण चांगला आहे. खाली बाजारभाव समजायचा 3950 ते 4200 4300 रुपये भाव आहेत आणि एकदम चांगला माल असेल तर 4400 रुपये भाव आहे. आणि सालाबाद वर्षाप्रमाणे आवक इथे चांगली आहे, गिराईक पण आहे. पाडव्याच्या मूर्त्याला सर्व व्यापारी सगळ्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा. आज गुळाचे दर खाली 3950 पासून वर 4200 ते 4300 पर्यंत झालेले आहे. आता आवक थोडीशी कमी झालेली आहे. ऊसाचा दर जरा ऊस पाण्यामुळे जरा कमी झालेला आहे. तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणावर सोने चांदीची खरेदी केली जाते आणि त्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे. ठाण्यातून या संदर्भात आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी. मी सध्या ठाण्यामध्ये आहे. ठाण्याच्या पूना गाडगीळ या प्रसिद्ध सोने चांदीच्या व्यापाऱ्यांच्या या दुकानामध्ये आपण आहोत आणि इथे आपण पाहताय सोनं खरेदीसाठी अनेक महिला आलेल्या आहेत, अनेक लोक आलेली आहेत आणि आजच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवून ते विकत घेणं किंवा वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने जे आहेत ते देखील विकत घेणं ही खरं म्हणजे अनेकांची हौस असते. काही जण ते शुभ आहे म्हणून देखील घेतात आणि तेच चित्र आपल्याला या दुकानात देखील बघायला मिळते. खूप छान छान व्हेरायटी आहे. छोटी जरी वस्तू घ्यायची असेल, छोटा नेकलेस वगैरे, तरी खूप छान छान इथं अँटिक म्हणजे आहेत आपल्याला घेण्यासारखे, आपण घेऊ शकतो. आणि आम्ही खूप म्हणजे दरवर्षी आहे की PNG मधून खरेदी करतेच, की पाडव्याच्या वेळेस माझं एक असतंच की मी एखादी तरी वस्तू PNG मधून घेतेच. 18 कॅरेटचं सोनं 1,19,030 रुपयांना, 22 कॅरेटचं सोनं 1,41,007 रुपयांना, 24 कॅरेटचं सोनं जे आहे ते 1,52,000 आणि 24 कॅरेटमधला दुसरा जो प्रकार आहे 999 वाला ते सोनं जे आहे ते 1,53,000 सध्या इथे मिळतं आहे. आजच्या दिवशी सोन्याची खरेदी नक्की केली जाते. तुम्ही देखील जर आसपास दुकान असेल तर नक्की छोटी ना छोटी गोष्ट काही नाही असेल सोन्याची नक्की विकत घ्या. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. तिकडे अकोलेकरांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशात रॅली काढत नववर्षाचं स्वागत केलंय. आज सकाळी संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी. करण्यात आलंय आणि संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने ही भव्य रॅली करण्यात आली. आपण पाहतोय की रामाची झाकी जी आहे ती काढण्यात आली आणि पारंपरिक मराठमोळ्या वेशात जे आहे त्या अकोलेकरांनी आज या नववर्षाचं स्वागत केलं आहे. राजराजेश्वर मंदिरापासून या रॅलीला सुरुवात झाली तर बिर्ला राम मंदिरात या रॅलीचा समारोप होणार आहे. महिला, पुरुष, आबालवृद्ध हे सर्वजण जे आहे या रॅलीमध्ये पारंपरिक मराठमोळ्या वेशात जे आहे ते सहभागी झालेले आहे आणि अकोलेकरांचा उत्साह जो आहे तो आपण चरमसीमेला पोहोचलेला पाहतोय. पारंपरिक मराठमोळ्या वेशात ज्या आहेत ते महिला आलेल्या आहे. काय उत्साह कसा आहे आजचा दिवस खूप आनंदाचा आणि आता म्हणजे आपली संस्कृती जपण्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि ती आपण जपायलाच पाहिजे. आज नवीन वर्षाचा एक नवा संकल्प करून अकोलेकर आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करतात आणि आपण पाहतो की मोठ्या संख्येने जे अकोलेकर आपल्या पारंपरिक मराठमोळ्या वेशामध्ये सहभागी झालेले आहे आणि गेल्या 20 वर्षापासून संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं ही रॅली जी आहे ती अकोल्यामध्ये दरवर्षी निघत असते आणि अकोलेकर वेगळ्या पद्धतीने जे आहे ते नवीन वर्षाचं स्वागत करत असतात. त्याच पद्धतीने आता ही रॅली जी आहे ती समारोपाकडे निघते आणि अकोलेकर आजचा जो दिवस आहे तो आपल्या हृदयात साठवत या ऊर्जेला पुढचे वर्षभर ते त्यांना ती ऊर्जा जी आहे ती पुरत असते. उमेश अलोणे, ABP माझा, अकोला.
एक महत्त्वाची अपडेट येते. आरकॉम कर्ज प्रकरणात अनिल अंबानींची सीबीआय चौकशी सुरू झालेली आहे. अनिल अंबानी दिल्लीतल्या सीबीआय कार्यालयात उपस्थित आहेत. आज आणि उद्या अनिल अंबानींची सीबीआय चौकशी होणार आहे. तर अनिल अंबानींना सीबीआयनं चौकशीसाठी बोलवलं होतं आणि त्याप्रमाणे आज आणि उद्या ते सीबीआय चौकशीसाठी कार्यालयात दाखल होतील. आत्ता ते सीबीआय चौकशीसाठी दाखल झालेले आहेत. आरकॉम कर्ज प्रकरणी अनिल अंबानींची आता चौकशी होती आहे. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत. सोमेश, अनिल अंबानी सीबीआय कार्यालयात दाखल झालेत. अनिल अंबानी यांच्या विरोधामध्ये सध्या ईडी सीबीआय कडून या संपूर्ण प्रकरणात चौकशी सुरू आहे आणि संपूर्ण रिलायन्स अनिल अंबानींचा रिलायन्स ग्रुप आहे, त्या रिलायन्स ग्रुपच्या विरोधामध्ये ही चौकशी सुरू आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही कर्जांमध्ये अनियमितता आढळली होती, ज्या उद्देशाने कर्ज घेतलं गेलं त्याच उद्देशाने त्या कर्जाचा विनियोग झाला नाही अशा स्वरूपाचा आरोप आहे. आणि या प्रकरणी एका निवृत्त अधिकाऱ्यांनी वित्त विभागातल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ईडी सीबीआयला कठोर चौकशी करण्याचे निर्देश दिले आणि त्या निर्देशांनंतर आता ही चौकशी अनिल अंबानींची सुरू आहे. आज अनिल अंबानी 19 तारखेला आणि तसेच ते उद्या देखील त्यांना सीबीआय कडून बोलवण्यात आलंय. दोन्ही दिवस ते हजर राहणार आहेत सीबीआय दिल्लीकडे आणि या संदर्भामध्ये सर्व माहिती देणार आहेत. धन्यवाद सोमेश या माहितीसाठी. गुढीपाडव्यानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रीघ लागली आहे. मंदिरातील गाभाऱ्याची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 4 दिवसानंतर गाभाऱ्यातील अंबाबाई दर्शन बुधवारपासून खुलं झालंय. 14 मार्च पासून हा गाभारा बंद होता. काल सकाळी 8:30 वाजता धार्मिक विधी करण्यात आलेत आणि त्यानंतर मूळ मूर्तीचं दर्शन पूर्ववत करण्यात आलंय. आज गुढीपाडव्यानिमित्त भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येनं मंदिरात दाखल झालेत. गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात गुढी उभारण्याचा मुख्य आकर्षक कार्यक्रम पार पडलाय. याचा भंडारा शहरातील प्रमुख चौकात गुढीपाडव्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाला उपस्थित तरुण तरुणाई पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. भृशुंड गणेश ढोल पथक, वारकरी संप्रदाय विद्यालयाचे विद्यार्थी आणि असर फाउंडेशनच्या वतीनं श्री शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पौराणिक वेशभूषेतील वीर साहसी पोवाडा या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलंय. तरुणांनी काढलेली बाईक रॅली, यात सहभागी झालेल्यांनी दिलेल्या जय श्रीराम शिवाजी महाराजांच्या जयघोषानं भंडारा शहर दुमदुमून निघालंय. ठाण्यातील आजच्या शोभायात्रेत ठाणे जिल्हा कार्यालयाचा चित्ररथही सहभागी झाला होता. कचरा विलिनीकरण करा असा सामाजिक संदेश देणारा हा चित्ररथ होता. चित्ररथ सादर करणाऱ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. ठाण्याच्या शोभायात्रेमध्ये सामाजिक संदेश देणारा एक चित्ररथ आपल्या समोर आहे, ज्यावर लिहिलंय घनकचरा विलगीकरण करा आणि कचरा विलगीकरण करा आणि ठाणेकरांनो निरोगी राहा. या चित्ररथाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे आपण जाणून घेऊया. काय संदेश देण्याचा प्रयत्न केलाय? घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आपण कचरा सेग्रिगेशन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण सांगतो. कारण कचरा सेग्रिगेशन झाला तरच आपला शहर स्वच्छ होईल. प्लास्टिक वापरू नये, सिंगल यूज प्लास्टिक वापरू नये, ह्यासाठी आपण हा घनकचरा व्यवस्थापन विभागाचा रथ आपण काढलेला आहे. तुम्ही पाहू शकता या चित्ररथाच्या दरम्यान अनेक आपले सफाई कर्मचारी या चित्ररथात या शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. कॅमेरा पर्सनसह मी माधुरी सुकटणकर, एबीपी माझा, ठाणे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात. पंतप्रधानांनी एक्सवर मराठीतून शुभेच्छा दिल्यात. तर पंतप्रधानांची एक्स पोस्ट आपण पाहतोय. गुढीपाडवा या उत्साही सणाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा सण नववर्षाच्या आगमनाचं प्रतीक असून नवचैतन्य, आशा आणि नव्या संधींचा संदेश घेऊन येतो. येणारं वर्ष सर्वांसाठी आनंद, यश आणि उत्तम आरोग्यानं भरलेलं जावं. ते आपल्यापैकी प्रत्येकाला दृढ निश्चयानं पुढे जाण्यास, आपल्या आकांक्षा जोपासण्यास आणि अर्थपूर्ण योगदान देण्यास प्रेरणा देवो. तर अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर गिरगावातील शोभायात्रेत जर्मनीतील एक तरुणी देखील सहभागी झाली होती. यावेळी तिनं मर्दानी आणि साहसी खेळांचं प्रात्यक्षिकही सादर केलंय. हाउ वाज द एक्सपीरियंस? यहाँ पे बहुत अच्छा है. आप पहली बार आए? इंडिया ने, मुंबई ऑल्सो ने, लेकिन पहली बार गुड़ी पड़वा के लिए. हाँ, अच्छा था एक्सपीरियंस. और ये कहाँ प्रैक्टिस किया आपने? ये कहाँ प्रैक्टिस किया? पुणे में श्री शिवाजी राजे मदानी अखाड़ा, पुणे में शिवाजी नगर. सो यू एंजॉयड? आपको अच्छा लगा? हाँ, बहुत. और आप? ऑल्सो थैंक यू. हमारा मराठी नववर्ष का नया साल शुरू हो रहा है. तो नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थैंक यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.